आमची एकच मागणी आहे की टीईटी संदर्भात सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला त्या विरोधात राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी व तात्काळ या निर्णयाला कुठेतरी सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती घ्यावी आणि या सर्व शिक्षकांना न्याय द्यावा। यासाठी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांना सुद्धा आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा या बाबतीत आम्ही याचिका दाखल करू असं आश्वासन दिलेलं आहे। मी स्वतः टीईटी संदर्भात याचिका दाखल केली आहे, काय याचिका आहे आणि कधी सुनावणी असणार आहे आणि काय काय बाजू आम्ही जेव्हा टीईटीचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला त्याच्या 2-3 दिवसातच आपण पहिली याचिका दाखल केली, पुनर्विचार याचिका, आणि यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टाला म्हटलं की आपण याबाबतीत पुनर्विचार करावा, कारण महाराष्ट्रात चित्र वेगळं आहे। महाराष्ट्रात टीईटीचा जो ऍक्ट आहे तो 2013 मध्ये त्याचं परिपत्रक निघालं, परंतु 2012 पासून 2017 पर्यंत भरती प्रक्रिया बंद होती, त्यामुळे त्याची अंमलबजावणी 2017 पासून झालेली आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून। आणि पवित्र पोर्टलमध्ये ऑलरेडी टीईटी पात्र शिक्षक घेतलेले आहे, त्यामुळे ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला एक तर त्या दिवशीपासून त्याची अंमलबजावणी करावी किंवा 2017 पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून टीईटी भरती झालेली आहे शिक्षकांची 2017 पासून करावी। त्यापूर्वीचे जे लोक आहेत त्यांना विनाकारण यामध्ये गुंतवू नये, कारण आता याच्यामध्ये 15 दिवसापूर्वी एका सिंधुदुर्गच्या शिक्षकानं आत्महत्या केली, हे कुठंतरी संताप या बाबतीत होत आहे आणि या बाबतीत राज्य सरकारनं तात्काळ याचिका दाखल करून या सर्व शिक्षकांना न्याय द्यावा। तसेच जो संच मान्यतेचा जो शासन निर्णय आहे तो सुद्धा रद्द झाला पाहिजे, कारण काही ठिकाणी विद्यार्थी राहतील आणि शिक्षकच राहणार नाही शिकवायला, तर हे कुठंतरी गोरगरिबाच्या मुलांना बहुजनांना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे, त्यासाठी सुद्धा हा निर्णय रद्द होणे गरजेचं आहे। आणि नंतर त्याच्यावरच आरोप करायचा की शिक्षक शिकवत नाहीत। शासनाने एक चांगला निर्णय मनात घेतला होता की सगळ्यांचे मोबाईल जमा करायचे, आम्ही म्हणतो तो परत लावा, मोबाईल आमचे जमा करून घ्या आणि हे सगळ्या ऑनलाईन साठी तुम्ही तुमची व्यवस्था करा।